नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळतं साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहोत कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन, मॉड्युलस आणि एम्प्लिट्यूड वापरून एक्झाम्पल सोडवणार आहे. जे एक्झाम्पल डी बाटूच्या बोर्ड एक्झाम मध्ये 6 मार्कासाठी 2 वेळेला विचारलेलं आहे. खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. सो आपण बघूया आज कोणतं एक्झाम्पल स्टडी करणार आहोत. सपोज आर्ग्युमेंट ऑफ z plus 1 is equals to pi by 6 and argument of z minus 1 is equals to 2 pi by 3. Then we have to find z. बघा, आपल्याला दोन आर्ग्युमेंट दिलेत आणि त्याचा यूज करून हा z कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचा आहे. मे 19 आणि मे 18 च्या बोर्ड एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल 6 मार्कासाठी विचारलेलं आहे. परत हे एक्झाम्पल या सेमिस्टरला विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बघा, आपण पहिल्या स्टेपला काय करणार आहे, आपल्याला जो कॉम्प्लेक्स नंबर z फाइंड आउट करायचा आहे तो मी काय करतो, अज्युम करतो. काय अज्युम करतो, z इज इक्वल्स टू x प्लस आय वाय. ठीक आहे. जो कॉम्प्लेक्स नंबर मला z फाइंड आउट करायचा आहे तो काय आहे, मी असं अज्युम केलं, x प्लस आय वाय आहे असं अज्युम केलं. मग आता हा z कॉम्प्लेक्स नंबर फाइंड आउट करायचं म्हणजे काय करायचं, आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. आता ही x आणि y ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला काहीतरी एक्झाम्पल मध्ये दिलेलं असणार आहे. आता ते काय दिले एक्झाम्पल मध्ये बघा, दोन टर्म्स दिलेत. काय दिलेत, आर्ग्युमेंट ऑफ z प्लस 1 पाय बाय 6 आहे आणि आर्ग्युमेंट ऑफ z मायनस 1 2 पाय बाय 3 आहे. या दोन टर्मचा यूज करून आपण हे x आणि y ची व्हॅल्यू शोधणार आहे. ओके. सो पहिल्यांदा आपण काय केलं, जो कॉम्प्लेक्स नंबर शोधायचा आहे तो काय आहे असं अज्युम केलं, x प्लस आय वाय आहे असं अज्युम केलं. त्याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया. ठीक आहे. आता जे दिलंय त्याचा यूज करून आपण x आणि y च्या व्हॅल्यू शोधूया. सो पहिल्यांदा बघा काय दिलंय आपल्याला, आर्ग्युमेंट ऑफ z प्लस 1 इक्वल टू पाय बाय 6. आता ही आर्ग्युमेंट सोडवायची आहे आपल्याला. जेवढं काही सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे, ज्या डेफिनेशन्स आहेत, फॉर्म्युले आहेत ते वापरूया. ठीक आहे. हा, मग आता आपल्याला याच्यामध्ये काय सिम्प्लिफाय करता येतं, मला z ची व्हॅल्यू माहिती आहे. काय आहे ती z ची व्हॅल्यू, x प्लस आय वाय. सो आपण इथं सबस्टिट्यूट करूया. सो काय येणार मग, आर्ग्युमेंट ऑफ z च्या जागी z ची व्हॅल्यू काय आहे, x प्लस आय वाय प्लस 1 इक्वल टू पाय बाय 6. ओके. सो z च्या जागी आपण त्याची व्हॅल्यू x प्लस आय वाय सबस्टिट्यूट केली. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला आता आपल्याला माहिती आहे कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर लिहित असताना ऑलवेज पहिल्यांदा काय लिहितो आपण, त्याचा रियल पार्ट म्हणजे आय नसणारी टर्म, देन प्लस काय लिहितो, आय असणारी टर्म. ठीक आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इमॅजिनरी पार्ट. आय सोबत काय असणाऱ्या टर्मला आपण काय म्हणतो, इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे. स्वतः हा ब्रॅकेट मधला कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा मी त्याच फॉर्म मध्ये लिहिणार. पहिल्यांदा आय नसणाऱ्या टर्म लिहिणार. ठीक आहे. आता आय नसणाऱ्या टर्म कुठल्या आहेत, कुठल्या आहेत, x आणि प्लस 1 ही एकत्र लिहिणार आणि आय असणारी टर्म सेपरेट लिहिणार. सो काय येणार मग आर्ग्युमेंट मध्ये, देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ पहिला काय लिहिणार, x प्लस 1 आय नसणाऱ्या टर्म, देन प्लस कुठली टर्म लिहिणार, आय असणारी टर्म, दॅट इज आय वाय, आणि इक्वल टू पाय बाय 6 आहे तसा. ठीक आहे. सो हे ऑलवेज लक्षात ठेवा, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर तुम्हाला देऊ देत तो ऑलवेज स्टँडर्ड फॉर्म मध्येच लिहून घ्यायचा. स्टँडर्ड फॉर्म काय असतो, पहिल्यांदा x म्हणजे रियल पार्ट आणि नंतर y म्हणजे इमॅजिनरी पार्ट, आय असणारी टर्म. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण डेफिनेशन यूज केली कॉम्प्लेक्स नंबरची. आता बघा, आर्ग्युमेंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, आर्ग्युमेंट कुठल्याही कॉम्प्लेक्स नंबरचा कसा कॅल्क्युलेट केला जातो. आर्ग्युमेंट ऑफ x प्लस आय वाय या कॉम्प्लेक्स नंबरचा काय असतो, टॅन इनवर्स. आर्ग्युमेंट म्हणजे एम्प्लिट्यूड म्हणजे अँगल, कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला काय, टॅन इनवर्स. पण टॅन इनवर्स कोणाचा घ्यायचा, टॅन इनवर्स कोणाचा घ्यायचा, y. y म्हणजे काय, इमॅजिनरी पार्ट. इमॅजिनरी पार्ट म्हणजे काय, आय सोबत जो आहे तो, काय आय सोबत y, आणि डिवाइड बाय काय करायचं,
एक्स, एक्स म्हणजे काय, रिअल पार्ट, आय नसणारा पार्ट. ठीक आहे, लक्षात आलं. स्वतः हा फॉर्म्युला आपण या आर्ग्युमेंटला यूज करूया. सो मला काय मिळणार, आर्ग्युमेंट म्हणजे अँप्लिट्यूड कसं कॅल्क्युलेट करतो, टॅन इनव्हर्स. ठीक आहे, तर टॅन इनव्हर्स कोणाचा घेतो, पहिल्यांदा इमॅजिनरी पार्टचा म्हणजे आय सोबत असणारा. सो आय सोबत कोण आहे बघा, वाय. ठीक आहे, डिवायडेड बाय काय घेतो, रिअल पार्ट म्हणजे काय, आय नसणारा पार्ट. आय नसणारा पार्ट कुठला आहे, एक्स प्लस वन. सो आर्ग्युमेंट ऑफ एक्स प्लस वन प्लस आय वाय काय आला, टॅन इनव्हर्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वन आणि इक्वल टू पाय बाय 6 आहे तसा. ठीक आहे, सो लक्षात आलंय तुमच्या आर्ग्युमेंटची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला कसा यूज करायचा. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेपला काय सिम्प्लिफाय करणार आहे मी, हा जो टॅन इनव्हर्स जो लेफ्टला दिसतोय तो राईटला शिफ्ट करतो. मग टॅन इनव्हर्स राईटला गेला तर काय होणार, अपोजिट होणार. मग टॅन इनव्हर्स अपोजिट काय असतं, टॅन असतं. ठीक आहे, मग लेफ्टला काय राहणार, वाय अपॉन एक्स प्लस वन. ठीक आहे, सो मग काय येणार बघा, वाय अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल्स टू टॅन कोणाचा, पाय बाय 6 चा. टॅन इनव्हर्स राईटला गेल्यावर काय होणार, टॅन कोणाचा, पाय बाय 6 चा. मग आता आपल्याला टॅन पाय बाय 6 चा व्हॅल्यू माहिती आहे. तुम्हाला जर तोंडी येत नसेल तर कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करा. तुमचा कॅल्क्युलेटर रॅडियनला सेट करा आणि टाईप करा टॅन पाय बाय 6. त्याचा आन्सर तुम्हाला डिस्प्ले वरती मिळेल. काय असतं टॅन पाय बाय 6 चा आन्सर, तुम्ही कॅल्क्युलेटर वर टाइप करून बघा. सो वाय अपॉन एक्स प्लस वन इज इक्वल टू टॅन पाय बाय 6 चा आन्सर असतं 1 बाय रूट 3. कधी कधी तुम्हाला कॅल्क्युलेटर वर असं दिसेल रूट 3 अपॉन 3. आता हे रूट 3 अपॉन 3 म्हणजेच 1 बाय रूट 3 असतं. कसं काय, रूट 3 अपॉन 3 आपण कसं लिहू शकतो, रूट 3 इंटू रूट 3. सो काय होतं, एक रूट 3 न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा कॅन्सल होतो म्हणजे काय आलं आन्सर, 1 बाय रूट 3. लक्षात ठेवा, जरी कॅल्क्युलेटरच्या डिस्प्लेवरती रूट 3 अपॉन 3 आलं तर इथे कसं लिहायचं, 1 बाय रूट 3. ठीक आहे, सो टॅन पाय बाय 6 ची व्हॅल्यू आली 1 बाय रूट 3. ठीक आहे, नेक्स्ट आता काय सिम्प्लिफाय करू शकतो, मी काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजे हा रूट 3 वाय ला मल्टिप्लाय करणार आणि हा एक्स प्लस वन 1 ला मल्टिप्लाय करणार. मग सांगा, जर रूट 3 वाय ला मल्टिप्लाय केलं तर मला लेफ्टला काय मिळणार, रूट 3 वाय इक्वल टू, आता हा 1 या एक्स प्लस वन ला मल्टिप्लाय केलं, 1 ने कशालाही मल्टिप्लाय करा आन्सर तेच मिळतं. सो 1 इंटू एक्स प्लस वन काय मिळणार, एक्स प्लस वन. सो इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे, एक्स प्लस वन. ठीक आहे, आता ऑब्झर्व करा काय दिसतंय, आर्ग्युमेंट सोडवल्यानंतर मला एक इक्वेशन मिळालंय. कुठल्या व्हेरिएबल मधलं, एक्स आणि वाय व्हेरिएबल मधलं लिनियर इक्वेशन मिळाले. मग लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो, ए एक्स प्लस बी वाय इक्वल टू सी. एक्स आणि वाय ची टर्म लेफ्टला आणि जो काही कॉन्स्टंट आहे तो राईटला. मग आपण हे लिनियर इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. तो काय करायला लागेल, हा एक्स लेफ्टला शिफ्ट करायला लागेल. मग एक्स जर लेफ्टला गेला तर काय होणार, मायनस एक्स होणार आणि प्लस रूट 3 वाय. मायनस एक्स हा प्लस रूट 3 वाय आणि इक्वल टू राईटला काय राहणार, प्लस 1. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिलं. एक्सला लेफ्टला शिफ्ट केल्यावर काय होतं, मायनस एक्स हा प्लस रूट 3 वाय इक्वल टू 1. ठीक आहे, आता याच्या पुढे काहीही सिम्प्लिफाय होत नाही. सो पहिला दिलेला आर्ग्युमेंट सोडवल्यानंतर मला एक लिनियर इक्वेशन मिळालं एक्स आणि वाय मधलं. ठीक आहे, त्याला मी इक्वेशन नंबर 2 अज्युम करतो. ठीक आहे, आता दुसरी आर्ग्युमेंट लिहूया, त्याच्यावरून पण मला एक इक्वेशन मिळेल, लिनियर इक्वेशन मिळेल. बघूया आता काय ते काय दिलंय. आता दुसरी आर्ग्युमेंट, नाव आर्ग्युमेंट ऑफ z मायनस वन इक्वल टू काय दिलंय, 2 पाय बाय 3. ठीक आहे, सेम याच्यासारखंच सोडवायचं. आता पहिल्यांदा काय करणार, जो z आहे त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. काय z ची व्हॅल्यू आपल्याकडे x प्लस आय वाय. सो काय येणार, देअरफॉर आर्ग्युमेंट ऑफ z च्या जागी व्हॅल्यू लिहा x प्लस आय वाय आणि नंतर मायनस वन इक्वल टू 2 पाय बाय 3. ठीक आहे, सो z च्या जागी z ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, x प्लस आय वाय मायनस वन आहे तसा इक्वल टू 2 पाय बाय 3.
नेक्स्ट स्टेपला मगाशी जे सांगितलं तेच, कुठलाही कॉम्प्लेक्स नंबर आला तर तो ऑलवेज स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा. म्हणजे पहिल्यांदा काय लिहायचं, रिअल पार्ट म्हणजे आय नसणाऱ्या टर्म कुठल्या आहेत, एक्स आणि -1, आणि नंतर काय लिहायचं, आय असणाऱ्या टर्म कुठल्या आहेत, आय असणाऱ्या टर्म प्लस आय वाय. ठीक आहे, बाकी काही सिम्प्लिफाय करायचं नाही, नंतर बघू. सो आर्ग्युमेंट पहिला आय नसणाऱ्या टर्म ब्रॅकेट मध्ये लिहा, x-1 आय असणारी टर्म प्लस आय वाय आणि इक्वल टू 2π/3 राईटला आहे तसा. ठीक आहे, आता बघा आर्ग्युमेंट मध्ये एक कॉम्प्लेक्स नंबर आलाय जो स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. मग त्याची आपण आर्ग्युमेंट शोधू शकतो. काय आहे आर्ग्युमेंट एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरची कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, टॅन इनवर्स. कोणाचा टॅन इनवर्स, इमॅजिनरी पार्टचा अपॉन रिअल पार्टचा. ठीक आहे, आता अप्लाय करूया फॉर्म्युला ही आर्ग्युमेंट सोडवण्यासाठी. काय असतं आर्ग्युमेंट म्हणजे अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला, काय, टॅन इनवर्स. कोणाचा टॅन इनवर्स घ्यायचा, इमॅजिनरी पार्टचा म्हणजे आय सोबत असणारा. कोण आहे आय सोबत, 1 डिवायडेड बाय काय घ्यायचं, रिअल पार्ट. रिअल म्हणजे काय, आय नसणारा पार्ट. कुठला आहे आय नसणारा पार्ट, x-1. सो डिवायडेड बाय x-1 आणि इक्वल टू 2π/3 आहे तसं. ठीक आहे, तर नेक्स्ट स्टेपला परत काय करणार, मगासारखंच हा जो टॅन इनवर्स आहे तो राईटला शिफ्ट करूया. काय होणार, टॅन इनवर्स राईटला शिफ्ट केलं तर ऑब्विसली त्याच्या अपोजिट टॅन होणार. कोणाचा टॅन होणार, 2π/3 चा. ओके, सो लेफ्टला काय राहणार, टॅन इनवर्स मधली टर्म y अपॉन x-1 इक्वल टू टॅन इनवर्स राईटला गेल्यावर काय होणार, टॅन कोणाचा, 2π/3 चा. ठीक आहे, परत कॅल्क्युलेटर मध्ये टाईप करा टॅन 2π/3, तुम्हाला त्याचा आन्सर मिळेल. काय येतं आन्सर, -√3. ओके, टाईप करून बघा तुम्ही, टॅन 2π/3 चा आन्सर काय असतं, -√3. कॅल्क्युलेटर रॅडियनला शिफ्ट करायला विसरायचं नाही. ठीक आहे, सो देअरफॉर y अपॉन x-1 इज इक्वल्स टू टॅन 2π/3 याची व्हॅल्यू काय, -√3. ठीक आहे, ओके. आता काय करणार, क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय करणार, हा y जो आहे तो या -√3 च्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करणार. त्याचा डिनॉमिनेटर लिहिलेला नाही याचा अर्थ काय, 1 आहे. सो काय येणार, y इंटू 1 म्हणजे काय, y इक्वल. आता काय करायचं आहे, हा -√3 या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचा. -√3 इंटू एक्स, मायनस प्लस मायनस आणि √3 इंटू एक्स म्हणजे काय, √3x. सो -√3 इंटू एक्स म्हणजे -√3x. ठीक आहे, आता कोणाला मल्टिप्लाय करूया, मायनस म्हटला. सो मायनस मायनस काय होणार, प्लस आणि √3 इंटू 1 म्हणजे काय, √3. ठीक आहे, लक्षात आलं. ओके, आता परत आपल्याला एक लिनियर इक्वेशन मिळालं एक्स आणि वाय मधलंच होते, त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू. काय स्टँडर्ड फॉर्म, आपण मगाशीच बघितला, ax प्लस by इक्वल टू काय, c. ठीक आहे, एक्स आणि वाय च्या टर्म लेफ्टला आणि कॉन्स्टंट राईटला. ठीक आहे, मग आता काय करायला लागेल, परत हा -√3x मला लेफ्टला लिहावा लागेल. -√3x लेफ्टला आला तर काय होणार, +√3x. त्याच्यानंतर y ची टर्म प्लस y. ठीक आहे, सो -√3x चा काय होणार, +√3x प्लस y आणि इक्वल टू राईट हँड साईडला काय राहणार, +√3. ठीक आहे, सो बघा दोन्ही आर्ग्युमेंट सोडवले, मला 2 एक्स आणि वाय मधले इक्वेशन मिळालेले. सो आता या दुसऱ्या एक्स आणि वाय मधल्या इक्वेशनला मी इक्वेशन नंबर 3 अज्युम करतो. ठीक आहे, सो जे गिवन होतं त्याचा यूज करून मला काय मिळालं, 2 लिनियर इक्वेशन मिळाले. कशामधले, एक्स आणि वाय मधले. मग आपल्याला काय करायचं आहे, झेड ची व्हॅल्यू शोधायची आहे, कॉम्प्लेक्स नंबरची व्हॅल्यू शोधायची आहे. म्हणजे काय शोधायचं आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू शोधायची आहे. ठीक आहे, आता 2 लिनियर इक्वेशन कसे सोडवतात हे आपल्याला माहिती आहे, आपण 8वी मध्ये शिकलेलो आहे. सो काय करूया, काय करतो आपण, आयदर एक्स चा कोएफिशियंट सेम करतो किंवा वाय चा कोएफिशियंट सेम करतो. ठीक आहे, आणि कॅन्सल करून राहिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधतो. ठीक आहे, मग आता आपल्याला जे 2 इक्वेशन सोडवायचे आहेत ते मी लिहून घेतो. कुठले 2 इक्वेशन सोडवायचे आहेत मला, इक्वेशन 2 आणि कुठलं इक्वेशन सोडवायचं आहे, इक्वेशन 3. हे सोडवायचे आहेत. कसे सोडवायचे, एक तर एक्स चा कोएफिशियंट सेम करा किंवा वाय चा कोएफिशियंट सेम करा.
सो मी काय करतो, एक्सचा कोएफिशियंट सेम करतो. आता इथं एक्सचा कोएफिशियंट आहे √3, मग इथं एक्सचा कोएफिशियंट आहे 1. हा जर √3 करायचा असेल तर मला इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करायला लागेल, √3 ने. इथं √3 आहे, इथं पण √3 यायला पाहिजे. सो मी काय करतो, इक्वेशन 2 ला √3 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. आता √3 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होणार, -√3x. मग आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ची ऍडिशन घेतली तर एक्स कॅन्सल होणार का सबट्रॅक्शन घेतली तर एक्स कॅन्सल होणार हे बघायचं. आता हा मायनस आहे आणि हा प्लस आहे, म्हणजे काय करायला लागणार, ऍडिशन घ्यायला लागणार. दोन्ही वेगवेगळे साईन असतील तर ऍडिशन घ्यायची, आणि दोघांचं पण साईन सेम असेल तर सबट्रॅक्शन घ्यायची. ठीक आहे. आता हा मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे मी काय करणार, ऍडिशन घेणार. सो इक्वेशन 2 ला √3 ने मल्टिप्लाय करा आणि तो इक्वेशन 3 मध्ये ऍड करा. ठीक आहे. सो आता काय करूया आपण, इक्वेशन 2 च्या प्रत्येक टर्मला √3 ने मल्टिप्लाय करूया. बघा, √3 इंटू -x म्हणजे काय, -√3x. पुढे प्लस √3 इंटू √3y. √3 इंटू √3 म्हणजे काय असतं, 3. सो प्लस 3y. ठीक आहे. इक्वल टू √3 इंटू 1 म्हणजे काय, √3. सो आपण इक्वेशन 2 च्या प्रत्येक टर्मला √3 ने मल्टिप्लाय केला. आता काय करायचंय, इक्वेशन 3 मध्ये हे ऍड करायचं आहे. सो इक्वेशन 3 काय आहे, ऍज इट इज लिहा. काय इक्वेशन 3, √3x प्लस y इक्वल टू √3. ओके. आता यांची आपल्याला काय घ्यायचे, ऍडिशन घ्यायची. ऍडिशन असेल तर साईन बदलत नाही. हे जर सबट्रॅक्शन असतं तर प्रत्येकाचं साईन बदललं असतं, ते बदलून तिथं नोटिफाय करायचं. ठीक आहे. ऍडिशन आहे त्यामुळे काही साईन बदलणार नाही. मग आता काय होतंय बघा, एक्सच्या टर्म कॅन्सल होतात. -√3x आणि +√3x काय झालं, कॅन्सल झाला. मग राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जे काय असेल ते कॅल्क्युलेट करूया. काय आहे बघा, 3y प्लस y. किती, 3 अधिक 1 म्हणजे 4y इक्वल टू, राईटची पण ऍडिशन घ्या, √3 प्लस √3 किती, 2 टाइम्स √3. √3 दोनदा आलाय, सो 2 टाइम्स √3. ठीक आहे. सो इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 सोडवल्यावर मला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे, y ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग त्याच्यासाठी मला काय करायला लागेल, y ची टर्म लेफ्टला ठेवायला लागेल, y नसणारी टर्म राईटला ठेवायला लागेल. ठीक आहे. फक्त y पाहिजे. सो हा 4 पण आपल्याला राईटला शिफ्ट करायला पाहिजे. आता 4 इथं y ला मल्टिप्लाय केलं म्हणजे राईटला गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. ठीक आहे. सो देअरफॉर लेफ्टला काय येणार, y इक्वल टू, आता काय करायचं, 2√3. आणि हा 4 इथं मल्टिप्लाय, राईटला गेल्यावर काय होणार, डिवाइड होणार. ठीक आहे. ओके. आता हे पण सिम्प्लिफाय होते. काय सिम्प्लिफाय होते, 2 चा भाग जातोय. 2 1 जा 2, 2 2 जा 4, बेके बे, बेदुने 4. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. काय आली ती, √3/2. सो बघा, z मधला y ची व्हॅल्यू मला मिळाली. आता राहिली कोणाची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू. आता ती कशी कॅल्क्युलेट करायची, ही y ची व्हॅल्यू √3/2 एक तर इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करा किंवा इक्वेशन 3 मध्ये. सो मी काय करतोय, ही y ची व्हॅल्यू √3/2 ही इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करतो. तुम्ही कुठल्याही इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करू शकता, ज्याला सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करा. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू √3/2 आपण इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट करूया y च्या जागी. म्हणजे काय येणार, देअरफॉर √3x प्लस y च्या जागी √3/2 आणि इक्वल टू राईटला √3. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू √3/2 इक्वेशन 3 मध्ये सबस्टिट्यूट केली y च्या जागी. सो √3x प्लस y ची व्हॅल्यू √3/2 इक्वल टू √3. ठीक आहे. आता हे इक्वेशन मी सोडवलं की मला राहिलेला व्हेरिएबल x ची व्हॅल्यू मिळेल. मग जरा ऑब्झर्व करा, प्रत्येक टर्म मध्ये बघा काय दिसतंय, √3 √3 √3. सो मी काय करतो, या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला कशाने भागवतो, √3 ने भाग घालवतो, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन अजून इझी होईल. मग याला √3 ने भाग घालवलं तर काय होणार, √3 निघून जाणार. इथं पण √3 ने भाग घालवलं तर हा √3 निघून जाणार, आणि इथं पण √3 ने डिवाइड केलं तर हा √3 निघून जाणार. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळेल, x प्लस 1/2 आणि इक्वल टू राईटला काय मिळणार, 1. √3/√3 म्हणजे 1. प्रत्येकाला √3 ने डिवाइड केलं.
ठीक आहे, आता कोणाची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे, एक्स ची व्हॅल्यू पाहिजे. सो एक्स नसणारी टर्म राईटला शिफ्ट करा. कुठली आहे एक्स नसणारी टर्म? +1/2. ठीक आहे. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू +1/2 राईटला शिफ्ट करूया. 1 आहे तसा, आणि हा +1/2 राईटला गेल्यावर काय होणार? अपोजिट म्हणजे काय? -1/2. आणि आपल्याला माहिती आहे 1 - 1/2 म्हणजे काय असतं? 1 मधून अर्धा गेलं तर काय राहणार आहे? अर्धा राहणार आहे. सो देअरफॉर एक्स ची व्हॅल्यू काय येणार? 1/2. ठीक आहे. सो बघा, दोन्ही एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजे आता आपली फक्त एक लास्ट स्टेप राहिली. काय राहिली? ही एक्स आणि ही वाय ची व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करायची? इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे. काय आहे आपले इक्वेशन 1? z इक्वल टू एक्स प्लस आय वाय, म्हणजे आपल्याला आपला रिक्वायर्ड कॉम्प्लेक्स नंबर मिळून जाईल. सो देअरफॉर z इक्वल टू एक्स, काय एक्स ची व्हॅल्यू 1/2 प्लस आय, आणि वाय ची व्हॅल्यू काय? √3/2. ठीक आहे. सो एवढं सोपं एक्झाम्पल 6 मार्क साठी बोर्ड एक्झाम मध्ये विचारलं होतं. काय कॅल्क्युलेट करायचं होतं? z ची व्हॅल्यू. कशी? हे दोन आर्ग्युमेंट यूज करून. ठीक आहे. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर समजला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या युट्यूब चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.